ओके. अरे वा, तेल चांगलं तापलंय आणि मागची बाय माझा गेला भारी मध्ये. खेकड्याचं पूर्ण आता कढी करायचं प्रोसेस चालू झाल्या. तुम्हाला दाखवलं गाळून घेतलेला. आता भाकरी पण इकडे झाल्या त्या आणि त्या कढीमध्येच आपण खेकड्याचं कालवण करणार आहे. म्हणजे कढीच करणार आहे. त्याच्यामध्ये त्या नांग्या ज्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकणार आहे. त्यामुळं बायकांचा ताप पण वाचलाय वेगळं करून टाकायचा. आणि कढीमध्ये एकदा नांग्या टाकल्या की विशेष क्लोज. डायरेक्ट शिजलं की डायरेक्ट जेवायचं बसायचं. पण आता माझी सोय करायसाठी मला काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी मी आता मासा आणणार आहे. काहीतरी मासा आणणार आहे. म्हणजे तळून खायला येईल. कारण मी खेकडं काय खात नाही. कारण खेकडं जर खाल्लं तर माझं काय खरं नाही. 2-3 तास असलं तोंड सुचतंय. आहे ना काय रे? हा बर. काय खात सांग सगळ्याला. खेकड्यामुळं अंगात मुरलेला ताप खेकड्यामुळं अंगात मुरलेला ताप जातो आणि घरातल्या माणसांचा ताप वाढतो. कढीसाठी लागणारं साहित्य: खोबरे, आलं आणि कांदा एकत्र भाजलाय, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण. आता खेकड्याची कढी करण्यासाठी पहिल्यांदा तेल टाकायचं. पातेल्यात 2 चमचे तेल टाकायचं. आता मसाला टाकायचा. तर चालू. आता 1 चमचा हळद आणि मसाला चांगला तेलात भाजून घ्यायचा. आणि ही कढी खेकड्याची खायला एकदम चांगली लागते आणि पौष्टिक पण असते. काळ्या खेकड्याची कढी. खेकडं काळं आहे ती नदीचं. त्या खेकड्याची कढी डिलिव्हरी मध्ये तर खाल्लेली लई चांगली असते. बाळातीचा आजार पण सगळं निघून जातं ह्यात कढीनं. म्हणून बाळातीला तर अवश्य कढी द्यावी करून खायला. आणि आपल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा ताप आला असेल, खोकला सर्दी आली असेल तर ही कढी प्यायला दिली तर त्याचं लगेच निम्म दुखणं ह्या कढीनंच निघून जातं. आता मसाला आपला चांगला भाजलाय. आता ह्यात ही राहिलेल्या नांग्या टाकायच्या. नांग्या ह्या मसाल्यात चांगल्या परतून घ्यायच्या. नांग्याला मीठ चांगलं लागतं चांगल्या परतून घेतलं तर. आता ही नांग्या चिचलेलं पाणी काढलेलं त्याच्यात ओतायचं. ही कढी पिण्यासाठी तर खूप चांगली लागते नुसती प्यायला. आता आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा यात वाढवायचा. आता आम्ही उद्या गावाला जाणार आहे त्याच्यामुळे आम्ही थोडीच करणार आहे. पण ती कढी करून जर 2-3 दिवस ठेवली आणि पिली तरी सुद्धा चांगली लागते. बस की
किती वेळ लागतो आता शिजायला? आता ही उकळले की एक 10 मिनिटं तरी 10 किंवा 15 मिनिटं खेकडे शिजायला लागणार. थंड झाल्यावर आणि घट्ट येते ना? आता घट्टच आहे कढी. आता चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला पाहिजे तेवढं. परत लागलं तर टाकायचं. आता उकळले की एक 15 मिनिटं शिजवायचं. झाली आपली कढी. आता कढी आपली ही उकळल्या. आता आणखी एक 10 मिनिटं उकळून द्यायची म्हणजे खेकडं पण शिजतात त्याच्यात. कढी फुटली? कसं काय फुटली म्हणजे काय? काशी झाली. मास शिजलं त्यातलं. होय. त्या खेकड्याच्या नांग्यातलं मास असतं नाही हा, की शिजलं न घट्ट झालं तयार. मग अशीच होती ना दरवेळेस? असं असतं कढी. तर मगाचं सगळं शूटिंग खेकड्याच्या रेसिपीचं जी जी काय काय केलंय त्यात माझा काही सुद्धा भाग नव्हता, कारण मी घरात मोबाईल ठेवून बाहेर माझं काम होतं. त्यात काम म्हणजे ही खेकडं खाणार आहे ती, म्हणून मी स्वतःला मासा आणायला गेलतो आणि जरा गाडीच पण काम होतं म्हणून मी तिकडे गेलतो. जेवढं शूटिंग घेतलं त्यात वहिनी आणि आईचाच आवाज आहे. आता मी कमबॅक केलाय, त्यामुळे आता इथनं पुढचं सगळं आता काय जेवणाची तयारी झाली. त्यामुळे आता तुम्हाला जेवताना वगैरे कसं वाढले वगैरे काय काय तयारी केलं ते सगळं सांगणार आहे तुम्हाला. मी काय सगळे खुश झाले, सगळे खेकडा खाणार म्हणून सगळे खुश झाले ती. पण मी खाऊ शकत नाही खेकडं. मी खेकडं जर खाल्लं तर तुम्हाला तोंड दाखवा मला जागा राहणार नाही, एवढं तोंड सुचतंय माझं. तुम्हाला मला काय करायचंय ना ते तुम्हाला दाखवतो. अनुश्री तू काय खाणार आहे? हा फडांग खाणार आहे ते. थांबा तुम्हाला दाखवतो मला काय केलंय. चाल तू चिर तुला जेवायचं आहे का नाही? हा चिरमुर खायला लागल्या. तिथं पप्पांना खेकड्याच्या नांग्या एक बॉडी जेवाय वाढल्या पप्पांना जायचं कामाला म्हणून. तिथं ही मासा बघा, चिलापी मासा 1 किलो. एक मासा जवळजवळ 1.25 किलोचा मासा होता. तो मासा घेऊन आणलाय आणि बारीक एकदम पीस केली ती तळायसारखं. आता ह्यातलंच एक ही पीस मोठं मोठं ती मी तळून घेणार आहे इकडनं खाणार आहे. इकडं बाह्याला सगळ्यात मोठी खेकड्याची नांगी आली. खुश, किती खुश लय खुश झालं. म्हणजे खेकड्याचं कालवण झालं या काही नाही. आता माझं तेवढं करा. ही काय करायला लागले काही? माशाचं कालवण थोडा. ही माशाच कालवण मला म्हणजे माझं जेवणाची तयारी आत्ता करायला लागली आहे. बाकी सगळ्यांची पहिल्यांदा झाली. आता सगळ्यांना ह्या तुम्हाला सांगतो, जर का खेकड्या कालवणाचा माझ्यात एक जरी थेंब जरी तोंडात पडला ना तर मला माझं तोंड सुजणार आहे पूर्ण. त्यामुळे माझं सगळं बाजूला ठेवलंय. काय खरं नाही हाय नाही गे, काय खरं नाही ना. मी कर माहिती झालं का तोंड. बस बस तर चला आता माझ्या जेवणाची तयारी इकडे चालू झालेली आहे. आईनं आता 4-5 तुकडे घेतले, त्यात 3 तुकडे मी खाणार आहे आणि एक भाईयाला देणार आहे. मला एक टाकला आहे की काय? हा आईला पण एक आहे वाटतं. म्हणजे किती टोटल 5 आहेत का? हा भाईयाला एक, वहिनीला खेकडं बास. वहिनीला नाही. आता इकडे रश्यातलं मासं करायचं चाललंय. भात काढून घे. रस्सा बघा एकदम सिंपल मध्ये केलं बरं काय, काय वेगळं काय केलेलं नाही. जरा मसाला आहे थोडासा आणि मासं हे काय काय केलं का यात? काय मसाला वाटलेला घातलाय आणि फोडणीला दिलाय नुसतं. हा आणि माशाची मुंडकी ती ह्यात घातली. शेपटाचं पीस जरा 2-3 घातली. ही आमची पद्धत खरी अशी नाही, पण मिठात शिजवून आम्ही मासा घेऊन करतो. पण आता लय उशीर झाला त्यामुळे डायरेक्ट केलं. डायरेक्ट केलं. बरं जाऊ दे. चल इकडे उकडलेला लय चांगला लागतो मासा. आता इकडे मला माशाला फ्राय करून देणार आहे. त्याच्यामध्ये पहिला मीठ टाकलंय, आता हळद टाकल्या. आईने काय जरी केलं तरी लय चवीला लागतं. फक्त त्यानंतर लय कालवा होतं घरात. पप्पांचं तर इकडे जेवण झालं. पप्पाचं काय देणं घेणं नाही. पप्पाला नुसतं कामाला जायचं. तांबडी चटणी, मीठ, हळद आणि काय टाकले? मीठ, हळद आणि तांबडी चटणी, दुसरं काय नाही. जाऊ दे, माझा लय लाड नाही बाकीच टाकून. आता ही डायरेक्ट एवढं जरी केलं ना तरी पण लय भारी लागते मासा. इकडं
शिजलं, सगळं शिजलं बरं का. आता उकळी पण फुटल्या, चांगला मासा पण शिजला आहे. महत्वाचं माझं ही अट्रॅक्शन आहे, कारण ह्याशिवाय मला जेवण जाणार नाही. आता तळताना दाखवतो तुम्हाला. बरं आता एक्स्ट्रा माझा जास्त लाड करायसाठी आईने त्यात लिंबू पण पिळला. आता लिंबाची चव एक नंबर लागते. आता तांबडी चटणी घरगुती केलेली, ही तसला तांबडा फोपा नाही बरं का, घरात व्यवस्थित केलेली चांगली चवीची तांबडी चटणी आहे ती. आणि त्याच्यामध्ये आता मीठ, हळद, तांबडी चटणी आणि आता लिंबू पण टाकला, एवढंच बासले झालं. चिलापी मासा आणला ह्यो जो मासा आहे तो चिलापी मासा आहे, एकदम मोठाच्या मोठा मासा गावला, त्यामुळं आता चवीला पण चांगला लागणार आहे. बारीक कायम साईज असते, पण आज नशिबानं मोठा गावलाय. तर तुम्ही चिलापी मासा खाता का कमेंट करून सांगा, किंवा दुसरं कुठलं मासा खाताय ती कमेंट करून सांगा. आणि ह्या खेकड्याच्या कालवणाचं फायदं तुम्हाला कुठलं कुठलं माहित आहे ते पण तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. किंवा खेकडं तुम्ही खाता का, नदीचं खाता का, समुद्राचं खाता ती पण सांगा. मच्छी फ्राय करायची तयारी चालू झाली. ही लोखंडाचं काय हे कडे आहे ना, काय म्हणायचं, लोखंडाची कडे. या लोखंडाच्या कडेमध्ये जर कालवण केलं ना तर खरंच ह्याची चवच वेगळी लागते. आणि आपल्याला शरीराला जे आपल्याला लोह लागणार आहे ते सुद्धा याची कमतरता जाणवणार नाही परत आपल्या शरीराला. त्यामुळे तुम्ही पण स्वयंपाकघरात जर का लोखंडी भांडी वगैरे वापरत असेल तर कमेंट करून सांगा की वापरता का नाही. नसेल तर मग चालू करा वापरायला, मी पण वापरतो. वापरा, चांगला असते. धातूची भांडी वापरा. इकडं मासा वाट बघत बसलाय, कधी एकदा तळतोय. इकडं तेल आता तापल, तेल तापलं की झाला, विषय संपला आपला. तापलंय बहुतेक, टाक ग. ओके, अरे वा, तेल चांगलं तापलंय आणि मच्छी फ्राय माझा गेला भारी मध्ये एक नंबर. एकदम 3 का 4, एकदम बर, एकदम 3 मास तळले. किती मिनिटात होते? 2 मिनिटात. 2 मिनिटात. हा, आता ह्याच्यावर ताट टाकायचं का? उकडायचं आहे. होय, बरोबर आहे. कढी प्याची एकदम सिंपल मध्ये फ्राय केलाय बरं का. त्याला गरा लाव म्हणला आईला तर लावला नाही, म्हणली गरा नको लावा, तिला लई ताप होती. तिला ताप व्हायला लागला की काय ना काय तर कारण सांगत असते. ओके, मसाला मच्छी आहे. गऱ्यानं मग त्याला फ्राय करायला लागतं, तळायला लागतं गऱ्यानं. ते आपण नुसतं परतायचं आहे. ओके, तिकडं अनुश्री किती दमवायला. ए पोरे, काय झालंय तुला? गरम गरम. मग कशाला दमवायला लागला? जीव दे पप्पाला. कमार खायचं सगळ्या त्याच्यात. हा, बड्डेला बोलव सगळ्यांना. हा, आणि काय घेऊन यायचं? गिफ्ट. हा, गिफ्ट पाहिजे हिला. गिफ्टसाठी बड्डेला यायचं. 28 तारखेला बड्डे जूनच्या. मासा पलटी मारलाय दुसऱ्या साईडनं, मग एका साईडनं शिजला पण मासा. एक तर माशाचा फायदा म्हणजे काय माहिती आहे का, एक तर त्याच्यामध्ये फॅट नसते, हिट असते पण फॅट नसते. आणि पावसाळ्यामध्ये आता शक्यतो मासा आता मासेमारी बंदच होणार आहे. पाऊस चालू झाला की तोपर्यंत खाऊन घ्या. मासा शिजाय पण चांगला आहे, पचाय पण एकदम हलका आहे, त्यामुळे मासा खात राहावा. नदीतला स्वस्तात मस्त मासा म्हणजे चिलापी मासा. हे जेव्हा आत्ता आणलाय ना आपण, तेव्हा चिलापी मासा. आता ह्याच्यावरनं घरात मिरचीच्या ब्याची केलेली चटणी वरनं आईने टाकल्या. बघा माझं ताट तयार व्हायला लागलं. माझ्या नावचं पीस आता तळून ओके मध्ये झालेली. 1 2 आणि 3, तिसरा पण पीस आला बघा. 3 पीस माझं, आता बाकीचं राहिलेल्यांचं. चला ना. तर अशा पद्धतीनं ठसका लागला जोरात. अशा पद्धतीनं खेकड्याची कढी आणि खेकड्यातल्या नांग्याचं कालवण तुम्ही बघितलं. आणि आता तुम्हाला मच्छी फ्राय पण केलेला पण दाखवलेला आहे. अनुश्रीला पण ठसका लागला ना. तू खेकडा खाल्ला का? हा, कावा खाल्ला? मला पप्पी एक दे. हा, आता अनुश्रीची पप्पी पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी ब्लॉग साठी आणि बाकीचं पण ब्लॉगिंग मी करतोय. आता सुरुवात आहे, घरातल्या घरात करायला लागलोय. बाहेर पण जाऊन मी व्हिडिओ बनवणार आहे, ते पण तुम्हाला लवकरच येतील. आता काय पुढाकारच घेतलाय ब्लॉगिंगच करायला, त्यामुळे आता ही व्यवस्थित तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे. ती आता मी जेवतो, तुम्ही पण जेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नुसतं बघू नका. बाय.